श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आपण बऱ्याच आजारांचं नाव ऐकत असतो. स्पर्धेच्या धकाधकीच्या युगात आपल्याला आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आणि काही आजारांचं लक्षणं लक्षात येत असून देखील आपण त्याकडे थोडंफार दुर्लक्ष करतो. पण श्रोते हो, हे चुकीचं आहे. आता हेच बघा ना, कावीळ झालेल्यांना सारं जग पिवळं दिसू लागतं असं म्हणतात. त्या रुग्णाला जग खरंच पिवळं दिसतं की नाही याविषयी खात्रीने सांगता येणार नाही. मात्र कावीळ झालेल्या रुग्णांचे डोळे, त्वचा, नख यात पिवळेपणा दिसू लागतो हे नक्की. कावीळ हा एक परीने यकृतावर झालेला हल्लाच असतो आणि यकृत आजारी पडणे म्हणजे आपल्या शरीरातील काही अवयवांना त्याचा धोका संभवणे. कावीळ आजाराचं नाव तर आपण बरेच वर्षांपासून ऐकतो आहोत. पण श्रोते हो, अजूनही कावीळ संदर्भात पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही. जनजागृती म्हणण्यापेक्षा बऱ्याच रुग्णांना किंवा त्या रुग्णाच्या परिवारातील सदस्यांना असा गैरसमज असतो की हा आजार बाहेरच्या उपचाराने चांगला होईल. पण श्रोते हो, या बऱ्याच अशा गैरसमजुतीमुळे कावीळ आजार त्या रुग्णांमध्ये जास्त वाढत जातो आणि कुठेतरी त्या व्यक्तीला धोका संभवतो. तर श्रोते हो, आज आहे 28 जुलै. 28 जुलै आपण जागतिक हिपॅटायटिस डे म्हणून साजरा करत असतो. चला तर याच विषयी सविस्तर जाणून घेऊया आणि त्यासाठी आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे तज्ञ डॉक्टर विनोद नगराळे सरांना. सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, आज आपण जागतिक हिपॅटायटिस डे साजरा करतो आहोत. तर या आजच्या दिवसाचा उद्देश नेमका काय आहे? मॅडम, कसं आहे, हिपॅटायटिस हा लिव्हरशी संबंधित आजार आहे आणि बरेच गैरसमज लोकांमध्ये आहे की हा खूप माइल्ड आजार आहे म्हणून. पण असं नसतं. याच्यात टाईप्स असतात ज्याच्यामुळे माइल्ड फॉर्म पासनं म्हणजे साध्या लक्षणांपासनं तर एकदम घातक लक्षण लिव्हरवर होतात. म्हणून सर्वसामान्य माणसांना या आजाराबद्दल जाणीव होणं खूप आवश्यक आणि महत्वाचं आहे. जसं आता तुम्ही त्या आजाराची जाणीव माहिती करून घेतली आणि ते लक्षण आढळले तर आपण लवकर डॉक्टरांकडे जाऊन त्याचे इन्व्हेस्टिगेशन, डॉक्टरांचा सल्ला आणि ट्रीटमेंट घेऊ. त्या कारणामुळे या आजाराला लवकर बरं करता येईल आणि याचे कॉम्प्लिकेशन टाळण्यात येतात. अच्छा. तर सर, आजच्या दिवसाची पार्श्वभूमी, इतिहास काय आहे आणि केव्हापासून हा दिवस आपण साजरा करतो आहोत? मॅडम, हा बेसिकली एक शास्त्रज्ञ होते ज्यांचं नाव बर्नार्ड आहे. ते अमेरिकन होते. त्यांनी या व्हायरसचा शोध लावला पहिल्यांदा, याची वॅक्सिन आणि याच्यावरचे आजार. तर ही गोष्ट आहे 1967 मध्ये आणि तेव्हापासनं बेसिकली मग 2010 पासनं 28 जुलैला प्रत्येक वर्षी जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. जसं हिपॅटायटिस डे म्हणून सेलिब्रेशन करण्यात येते आणि आजाराबद्दल बरीचशी माहिती त्यावेळेस जी नवीन आली असेल ती देण्यात येते. अच्छा सर, मग नेमकं हिपॅटायटिस म्हणजे काय, म्हणजे याची व्याख्या काय करता येईल? हिपॅटायटिसचा आजार असा आहे मॅडम, हा व्हायरसमुळे होणारा आजार आहे. त्याचे बरेच टाईप्स असतात व्हायरसचे आणि जे मेनली अफेक्ट करतात आपल्या लिव्हरला. आणि लिव्हरला माइल्ड फॉर्म पासून म्हणजे साध्या लक्षणांपासून, ज्याला आपण जॉन्डिस म्हणतो त्या लक्षणांपासून तर कॅन्सर पर्यंतचे आजार घातक या व्हायरसमुळे होतात असं असतं. म्हणून एक व्हायरस आहे जो लिव्हरला अफेक्ट करतो आणि लिव्हरला डॅमेज करतो, अशी त्याची व्याख्या आहे. अच्छा सर, आपण आता जसं बोलताना बोललात की त्याचे काही प्रकार असतात. हो, त्याबद्दल बेसिकली ते एंटीजेनिक प्रकार म्हणजे ए, बी, सी, डी आणि ई अशा प्रकारचे 5 टाईपचे व्हायरसेस असतात, ज्यामध्ये ए आणि ई जे आहे ते माइल्ड फॉर्म मध्ये असतात. माइल्ड म्हणजे ज्याचे लक्षणं फार कमी असतात आणि जे लवकर बरे होतात. पण बी, डी आणि सी हे जे आजार असतात हे डेंजरस आणि घातक आजार असतात, कारण हे सायलेंट किलर म्हणून यांना ओळखलं जातं. कारण हे आजार आपल्या शरीरात असतात पण याचे लक्षणं आपल्याला खूप उशिरा दिसतात. जेव्हा ऑलरेडी लिव्हरवर डॅमेज होणं सुरू होतं किंवा लिव्हर मोर दॅन 25% इन्व्हॉल्व्ड होतो त्या आजारामध्ये, मग आपल्याला माहिती होतं. म्हणून त्याला आपण सायलेंट किलर म्हणतो. म्हणजे सुरुवातीला माहित होत नाही, पण जेव्हा तो घातक रूप धारण करतो तेव्हा आपल्याला माहिती होतं. त्याच्यामुळे या टाईप्सच्या आजाराबद्दल 2 प्रकारचे असतात, माइल्ड फॉर्म आणि सिव्हिअर फॉर्म. माइल्डला ए आणि ई म्हणतात, सिव्हिअरला बी, सी आणि डी असे 5 कॅटेगरी त्याला केलेले आहे. आणि ही बेसिकली कॅटेगराईज केलेली आहे त्या व्हायरसच्या अँटीजनमुळे. म्हणजे जसं अँटीजन्स असतात व्हायरसला, त्या अँटीजन नुसार याची कॅटेगरी केलेली. अच्छा सर, खरंच खूप छान सांगितलं सर आपण. सर, मगाशी जसं आपण बोललात की यकृताचा आजार, कशा प्रकारे या यकृतावर याचा परिणाम होतो? कसं असतं मॅडम, जे व्हायरस आहेत हिपॅटायटिस किंवा जे जंतू असतात त्यांची एक प्रोपेन्सिटी असते, म्हणजे ते फक्त लिव्हरवर अफेक्ट करतात. कारण त्या सेल्स जे लिव्हरचे असतात हिपॅटोसाइट्स त्याच्यावरच मार करणारे हे व्हायरस आहेत. बाकी कुठल्याच ऑर्गनला हे मारा करत नाहीत, हे फक्त लिव्हरला मारा करतात. दुसरी गोष्ट अशी आहे, लिव्हरमध्ये फॅट जेव्हा जास्त होतं, अक्युम्युलेशन ऑफ फॅट किंवा आपण ज्याला म्हणतो ना फॅटी लिव्हर, बरेच आपण ऐकलेलं,
तर त्या लिव्हरला खूप जास्त धोका असतो हा आजार होण्याचा. म्हणून या व्हायरसची जी बेसिकली कपॅसिटी आहे इन्फेक्ट करण्याची ती व्हायरसच्या सेलवर असते. म्हणून ते डायरेक्ट कुठेही जरी गेले असतील, ब्लड स्ट्रीम मधनं, तुमच्या पाण्याच्या माध्यमातून, तुमच्या खाद्यपदार्थाच्या माध्यमातून, पण ते एफेक्ट ब्लडमध्ये जाऊन डायरेक्ट तुमच्या लिव्हरवर करणार असतं. अच्छा सर, मग हा आजार होण्याचं नेमकं कारण काय सांगता येईल बरं? कसं आहे, या आजार होण्याचे बरेचसे कारण आहेत याचे, पण आपण कॅटेगराईज करू याला. ते माइल्ड फॉर्म मध्ये आजार होतात. जसं हिपॅटायटिस ए आणि ई म्हटलंय, हे बेसिकली इन्फेक्टेड पाणी, इन्फेक्टेड अन्न पदार्थ जे आपण खातो, किंवा रॉ फूड ज्याला आपण म्हणतो, जसं अनकुक्ड फूड जे राहतात, जे आपण कुक करत नाही, किंवा जे बाहेरचे उघड्यावरचे खातो, जे वॉश करत नाही आपण प्रॉपर, ते. दुसरं पुअर सॅनिटायझेशन, म्हणजे जसं पाणी कुठलंही पिणे, किंवा आपल्याला माहिती नाही राहत कुठे पाणी घेतं, जे इन्फेक्टेड एरियामध्ये लोक राहतात दूषित पाण्यामुळे. हे झालं माइल्ड फॉर्म मध्ये. सिव्हिअर फॉर्म ज्याला म्हणतो, जसं आम्ही हिपॅटायटिस डी, बी आणि सी म्हणतो, हे ब्लडच्या माध्यमातून पसरणारे आजार असतात. जसं ब्लड प्रॉडक्ट्स आहेत, किंवा आपण सिरम म्हणतो, ब्लडचे घटक असतात, त्याच्यामुळे होतं. काही गोष्टी आहेत जे पर्टिक्युलर तुम्ही स्वतःचेच यूज करायला पाहिजेत. जस्ट लाईक तुम्ही रेझर्स आहे, शेविंग ब्लेड्स आहेत, किंवा टूथब्रश आहे, किंवा निडल्स असतात, सिरिंजेस असतात, हे त्या पेशंटलाच यूज करायला पाहिजे. बरोबर. तर माइल्ड फॉर्म पाण्यातनं आणि जेवणातनं, सिव्हिअर फॉर्म ब्लड आणि ब्लड प्रोडक्ट्स मध्ये असतं. आणि एक जसं आहे माहिती की आपण म्हणू त्याला वीर्य जे असतं, ते एक कारण आहे ट्रान्समिशनचं. त्याच्यामुळे एक गाईडलाईन्स आहे WHOच्या की अवॉइड अनप्रोटेक्टेड सेक्स अवॉइड करायचं, यूज बॅरियर्स, कॉन्डम्स वगैरे यूज करायला पाहिजे. ही पण तर सर, जसं मगाशी आपण म्हणालात की लक्षणं, काही जणांची लक्षणं दिसतात, काही जणांची दिसत नाही. हो. नेमकी लक्षणं कोणती आहे? सगळ्या माइल्ड फॉर्मची लक्षणं काय असतात मॅडम? सगळ्यात पहिले पेशंटला नॉशिया वॉमिटिंग, म्हणजे मळमळ वॉमिटिंग, त्याच्यानंतर माइल्ड फिवर, ताप येणे, त्याच्यानंतर पोटात दुखणे, आणि नंतर या सगळ्या गोष्टी जर नॉर्मल मेडिसिन्सनी क्युअर होत नसेल, जे आपण रुटीनली देतो, तर मग डोळ्यांच्या स्क्लेरा, जसं डोळे पिवळे आणि स्किन पिवळे होते. जेव्हा ही स्टेज येते तेव्हा समजून जायचं की जॉन्डिस या पेशंटला, किंवा लिव्हरचा, किंवा हिपॅटायटिस झालेला आहे. हे झालं माइल्ड फॉर्म मध्ये, ज्याच्यामध्ये या प्रकारचे लक्षणं. सिव्हिअर फॉर्म मध्ये कसं असतं मॅडम, पेशंटला एखाद्या वेळेस पोटात दुखणं राहतं, उलट्या होतात आणि चाललं जातं ते दुखणं. म्हणजे पेशंट बॉदर करत नाही बा मला ऍसिडिटी आहे, झाला मला. पण नंतर काही महिन्यांनी म्हणा, एक पर्टिक्युलर कालावधीनंतर पेशंटला सिव्हिअर पोटात दुखणं, मग मळमळ, उलट्या, मग जॉन्डिस एकदम फास्ट डेव्हलप होणं. तर हे क्रॉनिसिटी डेव्हलप होतं. जसं पहिले लक्षणं आले आणि त्यातच ट्रीटमेंट केलं तर बरं, पहिल्या लक्षणाला जर तुम्ही टाळलं आणि ट्रीट केलं नाही तर मग ते गांभीर्य रूप धारण करतात ते असं असतं. त्याच्यामुळे लक्षणं जर तुम्ही ओळखले तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे, इन्व्हेस्टिगेशन करणे, चाचण्या करणे. खूप चाचण्या प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहेत. इव्हन तुम्ही साध्या खेड्यागावमध्ये PSC RH रुरल मध्ये पण अवेलेबल आहेत या सुविधा. इन्व्हेस्टिगेशन्स, त्याचं ब्लड आणि युरिनचं असतं. त्यानंतर सोनोग्राफी, जिथे फॅसिलिटीज असेल तिथे सोनोग्राफी करून घ्यावं. ऍडव्हान्स स्टेजवर जर आपण टर्शरी म्हणू तर मग ते लिव्हर बायोप्सी वगैरे करतात, जे कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी असतं. बरं सर, आता आपण उल्लेख केला की जसं लक्षणांमध्ये की डोळे पिवळे दिसणं, किंवा बोटांची नख पिवळे दिसणं, पण बरेचदा आपण पांढरा कावीळ देखील म्हणतो. हे नेमकं काय? नाही, बेसिकली कसं आहे मॅडम, ते खूप मीथ आहे की व्हॉट इज पांढरा कावीळ. म्हणजे आम्हालाही पेशंट विचारतात किंवा सांगतात सर मला पांढरा कावीळ झाला, आणि स्वतःच म्हणतात. तर पांढरा कावीळ असं पांढरा कावीळ नसतो. कावीळ हा नेहमी पिवळा असतो. पांढरा कावीळचा अर्थ असतं तुम्हाला एनिमिया होणे. एनिमिया म्हणजे रक्ताचं प्रमाण कमी. जेव्हा रक्ताचं प्रमाण कमी होतं शरीरातलं, तेव्हा आपले RBCs रप्चर होतात, म्हणजे, आणि त्याच्यामधनं थोडंसं पिलियाचं प्रमाण वाढतं शरीरामध्ये, माइल्ड. तर त्याला ते एनिमियाच्या सोबत कन्सिडर करतात, म्हणून त्याला पांढरा पिलिया म्हणतात. पण पांढरा पिलिया नसतो, दॅट इज बिकॉज ऑफ एनिमिया. रक्त कमी झाल्यामुळे तुमचे डोळे पिवळे, हात म्हणजे डोळे पांढरे, हात पांढरे होतात. तर ते कावीळला काय म्हणतात, त्याच्यात बिलिरुबिन लेवल खूप छोटंसं वाढलेलं असेल, 1-2 माइल्ड, पण त्याच्यात एनिमिया खूप असतं, म्हणजे हिमोग्लोबिन 4, 5, 6. तर या कंडिशनला पांढरा पिलिया म्हणतात. बेसिकली इट इज नॉट पिलिया, इट इज एनिमिया, म्हणजे तो रक्त कमी झाल्यामुळे होणारा पिलिया असतो, म्हणून त्याला पांढरा पिलिया म्हणतात. तर सर, हा आजार जो आहे हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पसरू शकतो का? म्हणजे संसर्गजनक? बिलकुल आहे, संसर्गजनक आजार आहे हा. जसं एखाद्या व्यक्तीला हा इन्फेक्शन असेल आणि काळजी न घेण्यात आली, म्हणजे जसं कुठे कट झाले, हँड वॉश करण्यात आलं नाही व्यवस्थित, किंवा फूड खायच्या वेळेस हँड वॉश न केल्याने त्या फूडमध्ये बॅक्टेरिया जातात, व्हायरस जातात, ते व्हायरस दुसऱ्या ती फूड खातात, ते एक माध्यम आहे सोर्सचं.
पाण्याचे ग्लास, स्वच्छ पाणी, बॉइल्ड पाणी प्यायला पाहिजे. तिसरं जे मी तुम्हाला मगाशी सांगितले, ब्लड लावायच्या अगोदर ब्लडच्या सगळ्या चाचण्या करायला पाहिजे पूर्णपणे, की त्यांना हेपॅटायटिस आहे की नाही आहे. या सगळ्या 3-4 गोष्टी आवश्यक आहेत मॅडम. अच्छा सर, या आजारात मग नेमके तपासण्या कोणत्या आहेत, म्हणजे कसं कळेल? बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स असतात मॅडम, जे मी म्हटल्याप्रमाणे कुठे अवेलेबल आहे, कुठल्या लॅबमध्ये, इव्हन PSC RH वर. त्यामध्ये जर पेशंटला या प्रकारचे लक्षणं आढळलेत तर सगळ्यात पहिले त्यांनी आपलं ब्लड आणि युरिन चेक करून घ्यायचं. ब्लडमध्ये हिपॅटायटिस डिटेक्ट होतो, जसं बिलिरुबिन आहे, जॉन्डिस आहे किंवा पिलिया झाला. मग त्याचे प्रकार ओळखण्यासाठी थोड्या स्पेशल टेस्ट असतात, ज्या काही स्पेसिफिक सेंटरमध्ये होतात, जसं आपल्या चंद्रपूरमध्ये प्रत्येक ठिकाणी होतं. पण PSC आणि रुरल याच्यामध्ये फक्त हे माहिती होतं आपल्याला जॉन्डिस आहे की नाही, ती टेस्ट तिथे उपलब्ध असते. हे झालं ब्लड आणि युरिन टेस्ट. ती दुसरी टेस्ट असते अल्ट्रासाऊंड. अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफीत आपण काय बघतो की हिपॅटायटिस झाल्यानंतर किती लिव्हर इन्व्हॉल्व्ह झालेला आहे त्याच्यामध्ये, म्हणजे छोट्या प्रमाणामध्ये लिव्हरवर आघात झालाय की जास्त प्रमाणात, ते त्याच्यामध्ये कळतं. आणि तिसरी एक फायनल स्टेज असते ज्याच्यामध्ये आम्ही म्हणतो लिव्हर बायोप्सी, की जर पेशंटला हिपॅटायटिस बी बऱ्याच वर्षापासून असेल आणि पेशंटला सिम्पटम्स कमी होत नाही, पेशंटचं वजन कमी होत आहे, जेवण कमी झालेलं आहे, तर अशा याच्यामध्ये लिव्हरवरनं बायोप्सी करून कॅन्सर आहे की नाही हे डिटेक्ट करतात. तर या 3 टेस्ट महत्वाचे, ब्लड, युरिन, अल्ट्रासाऊंड आणि लिव्हर बायोप्सी. पण लिव्हर बायोप्सी ऍडव्हान्स स्टेजमध्ये करतात. बाकी 2 टेस्ट सगळीकडे करतात आणि सगळीकडे अवेलेबल असते. याच्यात आपल्याला कळतं या टेस्टमध्ये की व्हायरसचे टाइप्स काय आहेत. जसं A आणि E असेल तेवढा धोका नसतो त्याला फर्दर इन्व्हेस्टिगेशन, पण B आणि D, C असेल तर मग त्याला सगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन करून बघावे लागतात. अच्छा सर, मग यात औषधोपचाराची भूमिका नेमकी कशी आहे? कसं असतं मॅडम, जर हिपॅटायटिस डिटेक्ट झाला, जसं आता या पेशंटला हिपॅटायटिस आहे, त्याला A आणि E हिपॅटायटिस झाला आहे, तर याच्यामध्ये ट्रीटमेंट खूप सोपी असते. पेशंटला ऍडिक्वेट हायड्रेट करा, म्हणजे पाणी भरपूर प्यायला हवा, स्वच्छ. पेशंटचं न्यूट्रिशन मेंटेन करा, त्यांना हेल्दी फूड्स खायला द्या, त्यांना फ्रुट्स द्या, ज्यूस द्या, डायटरी फायबर्स द्या. कार्बोहायड्रेट कमी करायचे, म्हणजे गोडचं सेवन कमी करायचं खाण्यामध्ये. आणि औषधोपचारच्या म्हणजे नेमकं A आणि E साठी खूप मेडिकेशन्स नाही आहेत, फक्त तुम्ही लिव्हर टॉनिक्स देऊ शकता त्यांना आणि बाकीच्या सगळ्या या गोष्टी मेंटेन ठेवायचं. तर हे आजार सेल्फ लिमिटिंग असतात, म्हणजे काही काळाने तुम्ही ही ट्रीटमेंट घेतली तर ते बरे होऊन जातात आणि त्याचे कॉम्प्लिकेशन नसतात बेसिकली. पण दुसरीकडे जर बघता B व्हायरस असतं, C आणि D हे घातक व्हायरस आहेत. तर याच्यामध्ये जर डिटेक्ट झाला असेल B व्हायरस आपल्या शरीरामध्ये पेशंटच्या, तर मग त्याच्यासाठी ना मेडिकेशन्स असतात, अँटीव्हायरल ड्रग्ज म्हणतो आम्ही त्याला. तर ते अवेलेबल आहेत. एक टिनोफेव्हिर म्हणून नावाचं ड्रग्ज असतो, त्याचे खूप चांगले रिझल्ट असतात, आणि एक अँटामॅनाव्हिर, तर ते उपलब्ध आहेत. थोडे कॉस्टली असतात, बट इट विल टेक केअर ऑफ म्हणजे ते सगळं तुमचं लिव्हर प्रोटेक्ट करतं, तुमचं व्हायरसचं रेप्लिकेशन म्हणजे व्हायरसमुळे लिव्हरला घातक होणारा परिणाम रोखतात ते व्हायरस ड्रग्ज त्या व्हायरस. तर सर, B आणि C जसं जास्ती घातक आहे असं म्हणण्यात येतं, हा संपूर्णतः ठीक होऊ शकतो का? मॅडम, याच्यामध्ये कसं राहतं, एकदा हिपॅटायटिसचा आजार झाल्यानंतर फक्त 10 ते 20% पेशंट्समध्ये तो सिरो निगेटिव्ह होतो, कन्व्हर्जन म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे व्हायरस राहणार पण घातक राहणार नाही, असं आहे 10 to 20. पण कसं असतं, बऱ्याचदा ट्रीटमेंट घेऊन सुद्धा पेशंट मध्ये डिस्कंटिन्यू करून देतात. पण अशा याच्यामध्ये तो व्हायरस घातक असतो, म्हणजे तो पूर्ण बरा तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही पूर्ण मेडिकेशन्स घ्याल आणि पूर्ण त्याचं फॉलो कराल. जसं आता तुम्ही 6 महिने ट्रीटमेंट पेशंटनी घेतलेलं आहे, तर 6 महिन्याच्या नंतर आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्स करून बघायला माझा व्हायरसचा लोड किती कमी झालाय, परत ट्रीटमेंट घेऊन. अशी जर प्रॉपर त्याची ट्रीटमेंट पद्धती वापरण्यात आली तर हा व्हायरस आणि त्याचं रेप्लिकेशन बऱ्याच प्रमाणामध्ये क्युअर होतं. अच्छा सर, मग यासाठी औषधोपचारामध्ये लस देखील उपलब्ध आहे? हो, लस आजाराचं तेच एक खूप महत्वाचं हे आहे की हा असा आजार आहे ना मॅडम, ज्याच्यामध्ये जन्मापासनं तर 100व्या वर्षीपर्यंत कोणी घेऊ शकतं हिपॅटायटिस व्हॅक्सिन, कोणीही. त्याच्यामध्ये याला कॅटेगराईज केलेलं असं आपलं राष्ट्रीय व्हॅक्सिनेशन शेड्यूल आहे. त्याच्यामध्ये जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा एका दिवस म्हणजे 24 तासामध्ये त्याला व्हॅक्सिन दिलं जातं. आणि त्याचा शेड्यूल असा असतो की ज्यांचं वय 1 वर्षापासनं तर 19 म्हणजे 20 वर्षापर्यंत आहे त्यांना 0.5 ml दिलं जातं व्हॅक्सिन. आणि ते जसं सुरुवातीला 1 वर्ष आहे तर त्याला शेड्यूल असतो की पहिल्या आठवड्यात द्यायचं, मग 6व्या आठवड्यात आणि 10व्या आठवड्यात, किंवा 4थ्या आठवड्यात 6व्या आणि 10व्या असं शेड्यूल असतो. आणि जसं ऍडल्ट्स आहेत, जसं आपल्या ऍडल्ट माणसांमध्ये त्याचे 3 डोजेस असतात. त्याच्यामध्ये पहिला डोस घ्यायचा असते 0 म्हणू त्याला, मग 3 महिन्यानंतर आणि मग 6 महिन्यानंतर. हे इंट्रामस्क्युलर लस आहे,
1 ml ऍडल्ट्सला देण्यात येतं आणि 0.5 ml चिल्ड्रन्सला देण्यात येतं. आणि ही सोपी आणि सगळीकडे अवेलेबल असतं हे वॅक्सिन. आणि ही वॅक्सिन असे घातक परिणाम शरीरावर कुठलेही होत नाही. त्याच्यामुळे आम्ही ऍडवाइस असं करतो की जे पॅरामेडिकल स्टाफ असतात आमचे किंवा आम्ही प्रोफेशनल डॉक्टर्स किंवा जे निडल्स वगैरे जे वर्कर्स आहेत जे स्वच्छता बाळगतात त्यांना आम्ही म्हणजे घ्यायला लावतो वॅक्सिन. इव्हन इफ दे डोंट म्हणजे त्यांना जरी आजार नसेल पण कॉन्टॅक्टमध्ये येतात, ते सिरिंज हँडल करतात, एखाद्या ब्लड लागतं पेशंटचं, तर त्यांना आम्ही शेड्यूलनुसार 0, 1 आणि 6 असं शेड्यूल देतो त्यांना. म्हणजे जसं हॉस्पिटलच्या सगळे कर्मचारी वॅक्सिनेटेड राहतात हिपॅटायटिस ऍटलिस्ट एकदा तरी. अच्छा सर, सर्वसामान्य व्यक्तींना हा आजार झाला तर थोडं ठीक आहे, औषधोपचाराने ठीक होतोच तसा. एखाद्या गर्भवती स्त्रीला जर हा आजार झाला तर कशा पद्धतीने काळजी घ्यावी? किंवा आपण बरेचदा बघतो की बाळ झाल्यानंतर त्याला पण जॉन्डिस झाला असं जे काय म्हणतो आपण, हे नेमकं काय आहे? याच्यात कसं असतं मॅडम, इन्फेक्टिव्ह जॉन्डिस वेगळा आहे आणि फिजिओलॉजिकल जॉन्डिस वेगळा आहे. तर मी तुम्हाला हिपॅटायटिस बद्दल एक थोडंसं सांगतोय. जर गर्भाच्या वेळेस स्त्रीला डिटेक्ट झाला व्हायरस, ठीक आहे, म्हणजे पिलिया झाला आणि व्हायरस डिटेक्ट झालाय, तर मोस्टली ए आणि ई म्हटलं ते सेल्फ लिमिटिंग असतात. पण जर बी, डी आणि सी यामध्ये असेल तर त्यांना मेडिकेशन्स आणि देण्यात येतं. ते एंटेनॅव्हिर जे मी म्हटलं होतं मगाशी, अँटीव्हायरल ड्रग्स. तर त्यांचा 28व्या आठवडा म्हणजे 7व्या महिन्याच्या नंतर सुरू करायचं असतं त्यांना मेडिसिन रोज त्या गर्भवती स्त्रीला. आणि जेव्हा त्यांची डिलिव्हरी होते तर बेबीला पण वॅक्सिनेट दिल्या जातात विदिन 24 आवर्स. आणि एक वेगळं असतं ज्याला आम्ही इम्युनोग्लोब्युलिन म्हणतो, ते पण बेबीला दिलं जातं, कारण ते ट्रान्समिशन प्रिव्हेंट करण्यासाठी असतं. म्हणजे मातेपासनं बेबीचं ट्रान्समिशन एकदम कमी व्हायला पाहिजे म्हणून जन्मतः ते इम्युनोग्लोब्युलिन देण्यात येतं. ते थोडंसं कॉस्टली असतं पण ते हॉस्पिटल अवेलेबल असतं. अच्छा. आणि न्यू बॉर्न बेबी बद्दल? न्यू बॉर्न जसं बेबी झालं तर त्याला वॅक्सिन शेड्यूल प्रमाणे म्हणजे डिलिव्हर्ड झाल्याबरोबर 24 तासात पहिला डोस द्या, नंतर मग 4 आठवड्यांनी, 6 आठवड्यांनी, 10 आठवड्यांनी असं दिलं जातं. पण त्याला पण जन्मतःच कधी कधी नाही, झालेलं बऱ्याचदा डॉक्टर्स म्हणून म्हणतात. जसं आता स्त्रीला हिपॅटायटिस बी असेल त्याच्यासाठी हे, पण स्त्रीला हेपॅटायटिस बी नसेल किंवा हेपॅटायटिस नसेल आणि बाळाला जे म्हणतो ना आपण जन्मल्याबरोबर, त्याला फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हणतात. फिजिओलॉजिकल जॉन्डिस काय असतो? इट इज अ सेल्फ लिमिटिंग. म्हणजे तुमच्या शरीरात डिलिव्हरी नंतर आरबीसीस काही रप्चर होतात आणि त्याच्यामुळे बिलिरुबिन लेवल वाढतं. तर त्याचं एकच ट्रीटमेंट आहे, कीप द बेबी वॉर्म. म्हणजे त्याला त्या पेटी आपण बघितली असेल, पेटीत ठेवायचं, सनलाईट दाखवायचा, अँड इट इज क्युअर ऍट इट्स ओन. त्याला काही मेडिकेशन्सची आवश्यकता नसते. त्याला फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हणतात. जसं आपला मगाशी विषय निघाला की यकृतावर जास्ती परिणाम करतो, अजून कोणत्या शरीरातील अवयवांना धोका संभवतो किंवा कोणत्या आजारांमुळे हा होतो असं काही? कसं असते, जे पेशंटचं जसं मी म्हटलं तुम्हाला, लिव्हर कमजोर असणे, जसं फॅटी लिव्हर आहे पेशंटला, जे अल्कोहोल कन्झम्पशन करतात एक्सेस क्वांटिटीमध्ये, जे ड्रग ऍडिक्ट लोक असतात, त्याच्यानंतर जे अननेसेसरीली मेडिकेशन्स घेतात जास्त, जसं ताप नसेल तर तापाची गोळी, मला दुखला हातपाय तापाची गोळी, पॅरासिटामॉल खा, किंवा आपण ज्याला म्हणू की जे इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक जे स्प्रे करतात लोक शेतामध्ये, आणि त्यांना जसं पीपी किट म्हणा किंवा ते बांधून आणि हे नाही केलं तर त्याच्या स्किनच्या आणि नोजच्या आईसच्या माध्यमातून पण ते जाऊन लिव्हरला डॅमेज करतं मॅडम. ते ही काळजी घेणं आवश्यक आहे, कारण बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये. एखाद्या वेळेस लिव्हर, मी तर काही अल्कोहोल घेत नाही, बरोबर आहे, मी काही मेडिसिन्सही घेतल्या नाही तरी मला लिव्हर, मला हिपॅटायटिसही नाहीये, तर मला लिव्हर कसा आजार झाला? तर हे एक कारण आहे. त्याच्या स्टडीज झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये, म्हणून स्प्रेइंगच्या वेळेस पीपी किट वापरा, मास्क वापरा, ग्लोव्ज वापरा, हे सगळं सांगण्यात येतं. अच्छा सर, जसं दूषित पाणी आहे किंवा स्वच्छता आहे, अन्न आहे, आपण जसं शिळ अन्न खाऊ नये म्हणतात किंवा उघड्यावरचं अन्न खाऊ नये, हे सर्वांनाच ठाऊक आहे. याचा आणि हेपॅटायटिसचा हो आहे. ए आणि ईचं रूट ऑफ ट्रान्समिशनच हे आहे. जसं तुम्ही स्वच्छ खाद्यपदार्थ म्हणा किंवा वॉटर कंटॅमिनेशन म्हणजे पाणी दूषित असेल, जर ते दूषित पाण्याचं सेवन किंवा त्या फूडचं सेवन करण्यात आलं तर तुम्हाला हिपॅटायटिस होतं मॅडम. हे रूट ऑफ ट्रान्समिशन आहे ए आणि ई साठी. म्हणजे जे माइल्ड फॉर्म मध्ये असतात पण हिपॅटायटिस होतं. त्याच्यामुळे नेहमी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा ज्या एरियामध्ये हिपॅटायटिसची साथ सुरू आहे त्या सगळ्यांना म्हणजे उकळून पाणी प्यायला लावणे किंवा उकळून थंड करून, आणि उघड्यावरचे फूड्स किंवा कुठलेही फूड्स असं शिळे फूड न खाणे, स्वच्छ फूड खा. फ्रुट्स खायचे असेल तर त्याला प्रॉपर वॉश करून फ्रुट्स खा. रॉ फूड खाऊ नका, जे अनकुक्ड किंवा आपण अर्धच कुक करून घेतात बऱ्याचदा, ते सगळं टाळायला पाहिजे हिपॅटायटिस न होण्यासाठी.
अच्छा. सर, या आजारात बरेच असे गैरसमज आहे हो, हो. की जसं आपण मगाशी म्हणालात की डोळे पिवळे दिसणे, बोटांचे नख पिवळे दिसणे, त्यामुळे भाजीत हळद टाकू नये किंवा काही अशा गोष्टी आहे की हे औषधं तर बाजूला राहतातच बरेचदा, बाहेरची औषधं घेण्यात येतात दह्यामधून, कधी पाण्यामधून. आता हे बरोबर आहे. कारण हे सांगाल कसं आहे सर? मॅडम, ही खूप म्हणजे आता बऱ्याच वर्षापासून म्हणजे इव्हन आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की जेव्हा आपल्या लहानपणी झाला तर आपल्याला हे सगळं देण्यात आलं बरोबर, आहे. बाहेरचं औषध. हा, पण कसं असतं, या गोष्टी ज्या असतात ना मॅडम, या फक्त थोडंसं प्रिव्हेन्शनसाठी आहेत. म्हणजे ते आजार वाढू देणार नाही. कारण हे आयुर्वेदिक पद्धतीने काय मेडिसिन देतात ते डिटेल मला माहिती नाही. पण माझं असं म्हणजे सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही या औषध उपचार करा, पण तुम्ही मेडिसिन्स घ्या त्या आजारासाठी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे डॉक्टर तुम्हाला ऍडवाइस करतात ते घ्या. कारण काही वेळेस कसं असतं ना, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन काही वेळेस बरे होत नाही, मग पेशंट बऱ्याचदा ना क्रिटिकल कंडिशन मध्ये येतात. म्हणजे आम्ही तर ट्रीटमेंट घेतलं पिलियाचं पूर्ण, पण आम्ही तर बरा नाही झाला, मग पेशंटला खूप त्रास होतो, मग त्यांना ऍडमिट करा, खूप दिवसपर्यंत ट्रीटमेंट द्या आणि घातक आजारात रूपांतर होतं त्याचं. म्हणून असं मी ऍडवाइस करेल सगळ्यांना, किंवा असं मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही घ्या ते मेडिसिन्स, पण या मेडिसिन्स बंद नका करू. अगदी 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 असं आहे. कारण आपण प्रत्येकांना नाही म्हणू शकत की हे नका घेऊ, कारण ते बऱ्याचदा आता कसं ते जनरेशन टू जनरेशन आणि विश्वास असतो त्यांचा तसा. पण बरेचदा असं होतं की हे औषधं न घेतल्यामुळे डॉक्टरांचे हा जो आजार आहे, म्हणजे जसं आपण त्या गोष्टींबद्दल न बोललेलंच बरं, पण अशी औषधं घेण्यात येतात त्यामुळे हा आजार कुठेतरी जास्ती धोका संभवतो, वाढतो आणि मग नंतर डॉक्टरकडे जाण्यात येतं. हो, कारण कसं राहतं मॅडम, आता जे म्हणजे जे ट्रीटमेंट या प्रकारचं देतात ते त्यांनाही माहिती नसतं. बरोबर आहे. असं आहे. बऱ्याचदा आता ठीक आहे, छोट्या मात्रामध्ये, मोठ्या मात्रामध्ये, काही असू द्या, काही गोष्टी ज्या असतात प्रत्येकांना व्यवस्थित म्हणजे लागतातच असं नाहीये. काही वेळेस त्या गोष्टींचा दुष्परिणाम पण होतो लिव्हरवर. असं आहे. म्हणजे जसं 10 लोकांना तुम्ही ती औषध दिलेली आहे, तर 10 मधनं 10 नाही फायदा होणार नाही, कारण त्याच्यातनं 4-5 ना फायदा होईल, 6 ना फायदा होणार आहे, त्याचे घातक परिणाम पण होतात. म्हणून मी म्हटलंय की ट्रीटमेंट नका घेऊ, मी असं नाही म्हणत, पण मी असं म्हणतो डॉक्टरांनी दिलेली ट्रीटमेंट तुम्ही घ्या, ती अगदी आवश्यक आहे तुम्हाला. कारण ते तुम्हाला तुमची तब्येत लवकर बरी करण्याला मदत करतील आणि तुम्हाला त्या आजारामुळे कॉम्प्लिकेशन होऊ देणार नाही. असं आहे. कारण शेवटी आपल्याला लिव्हरला वाचवायचं, आपल्याला लिव्हरला आघात टाळायचा असतो. बरोबर आहे. सर, हा आजार झाल्यानंतर जेव्हा औषध उपचार करण्यात येतो आणि बरेचदा काही दिवसांनी ती व्यक्ती म्हणते की परत झालेला आहे का, असं कधी असं होतं मॅडम. जी क्रॉनिक हिपॅटायटिस यालाच म्हणतात, त्याच्यामध्ये कसं असते, सुरुवातीला जेव्हा पिलिया होतं तेव्हा ट्रीटमेंट घेण्यात येतं, पिलियाचं प्रमाण कमी होतं, असं वाटतं की नाही आता बरा झालाय, मी ब्लड चेक केलं, बा माझं 10 वरून 4 वर आलाय. इन्फेक्टिव्ह पिलियामध्ये तुम्ही जर पूर्ण ट्रीटमेंट घेतलेलं आहे, इन्फेक्टिव्ह म्हणजे आपण जे हिपॅटायटिस A, B, C, D, E बद्दल बोलतोय, तर याच्यात जर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट पेशंटला दिली आपण, तर पेशंट क्युअर होतं पूर्णपणे, परत होत नाही, चान्सेस फार कमी असतात. पण जर एकदा हिपॅटायटिस झाला, पेशंटचा हिपॅटायटिस बरा झाला, पण त्यांनी जसं अल्कोहोल कन्झम्पशन आहे, दारूचं सेवन करतोय, खाण्यापिण्यात पद्धती वेगळ्या आहेत, उघड्यावरचं खाणं, पाणी कुठलंही पिणं, अशा याच्यामध्ये परत रिअपिअरन्स लिव्हरच्या आजाराचा धोका भरपूर असतो. त्याच्यामुळे एकदा लिव्हरचा आजार तुमचा बरा झाला तर या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. जसं खाण्यापिण्यामध्ये थोडंसं हे अल्कोहोल कन्झम्पशन बिलकुल नको, त्याच्यानंतर तळलेले पदार्थ जास्त सेवन करू नका, कार्बोहायड्रेट लेवल कमी करायचं, फॅटचं लेवल कमी करायचं खाण्यामध्ये. या सगळ्या गोष्टी जर बाळगण्यात आल्या तर परत लिव्हरचा आजार होण्याचे चान्सेस फार कमी असतात. अच्छा, आपण म्हणतो की कोणताही आजार झाला की औषधोपचार फार महत्वाचा ठरतो, त्यासोबत आहार देखील तितकाच महत्वाचा ठरतो. काय सांगाल आपण? लिव्हरला स्ट्रॉंग करण्यासाठी काही आहार मी सांगतो, खूप म्हणजे सोपे आहार आहेत आणि कुठे अवेलेबल असतात. सगळ्यात पहिले तुम्ही काही उठल्यानंतर आपण चहा घेतो, कार्बोहायड्रेट टी अवॉइड करायचं, म्हणजे गोड नाही खायचं. टी घ्यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही लेमन टी घ्या, ग्रीन टी घ्या किंवा कॉफी घ्या विदाऊट शुगर टाकली. दुसरं आपण ब्रेकफास्ट मध्ये काय करूया, जसं हे चहाचं झालं ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही स्प्राउट प्रेफर करा, फायबर डाएट प्रेफर करा, अवेलेबल फ्रुट्स जे सीझनल असतात ते प्रेफर करा. हे झालं तुमच्या डाएटमध्ये. मिल्क तुम्ही घेऊ शकते की नाही, यू कॅन टेक मिल्क, म्हणजे साय काढलेलं दूध तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये प्रोटेक्ट करण्यासाठी. जेवणामध्ये तुम्ही फुल डाएट घ्यायचं, म्हणजे वरण भात भाजी पोळी जे आपलं स्टेपल डाएट असते प्रत्येक ठिकाणचं ते पूर्ण घ्यायचं. नंतर ऍडिक्वेट हायड्रेशन, म्हणजे मध्ये मध्ये तुम्ही पाणी भरपूर प्यायला पाहिजे. आता
तेल कुठला खायचा हा प्रश्न येतो. सर पिलिया झाला तर तेल कुठला खायचं, बरेच लोक तर म्हणजे ऑलिव्ह ऑइल जे असतं ते सगळ्यात छान आहे जर लिव्हरचा आजार पेशंटला असेल तर. ऑलिव्ह ऑइल, कारण ऑलिव्ह ऑइल मध्ये काय असतं, अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे लिव्हरचं फॅटचं प्रमाण फार कमी करतं, बिकॉज दे आर अनसॅच्युरेटेड. त्याच्यामुळे ऑलिव्ह ऑइल जर पेशंटला लिव्हरचा आजार असेल तर प्रेफर करायला पाहिजे घेणं. अदरवाईज पेशंटला लिव्हरचा आजार नसेल तर जे रिफाईंड ऑइल आपण युज करतो दे आर ऑल्सो गुड, म्हणजे ते पण छान आहे, ते पण घेऊ शकतात. नंतर जसं भाजी कुठली खायला पाहिजे, नॉर्मल जे त्या सीझन मध्ये भाजी अवेलेबल आहे ती सगळी खा. सगळ्या भाज्या छान असतात, फक्त त्या सीझन मधल्या भाज्या तुम्ही त्यावेळेस खायच्या. त्याला स्टोअर करून खायचं नाही, त्याला अनकुक्ड करून खायचं नाही, त्यांना प्रॉपर शिजवा तुम्ही त्या भाजीला, नंतर खा. तुम्हाला सॅलड्स खायचं आहे तर सॅलड्स तुम्ही स्वच्छ धुवून घ्या, 1 नाही 2 पाण्याने धुवून घ्या. सॅलड फ्रीज मध्ये ठेवू नका, म्हणजे जेवढं खायचं आहे तेवढंच कट करा आणि खायचं असं. अशा प्रकारे ही काळजी. आणि फूड्स खूप महत्वाचं असतं फूड याच्यामध्ये. जसं तुम्ही स्वच्छ पाणी स्वच्छ आहार जर घेतलाय तर तुमचं लिव्हर खूप स्ट्रॉंग राहतं आणि तुम्हाला कुठलेच लिव्हरचे आजार फ्युचरमध्ये लिव्हरचे आजार होण्याचा धोका खूप कमी असतो. अच्छा, वर्षभराचं तर आहेच सर, पण मला वाटतं या दिवसांमध्ये जसं पावसाळ्यामध्ये तर नक्कीच सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे. पाण्याचा सोर्स मेन असतं आणि फूडचं सोर्स मेन असतं. अगदी अगदी अगदी. सर, कोणताही दिवस जेव्हा आपण साजरा करतो तर त्या दिवसाची एक थीम असते, संकल्पना असते आणि वर्षभर त्यानुसार काम सुरू असतं. यावर्षीची यावर्षीची संकल्पना अशी ठेवली, ब्रेक द चेन असा आहे. ब्रेकचा अर्थ असा आहे की ज्या चेन्स आहेत या आजाराला कारणीभूत त्या चेन्सला ब्रेक करा. आता सगळ्यात पहिली चेन कोणची आहे, फूड आणि वॉटर. बरोबर. दुसरा आहे ब्लड कंटॅमिनेशन. जर इन केस तुम्हाला आजार झाला तर टेक प्रॉपर ओपिनियन, म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्या, चाचण्या करा आणि त्याचं ट्रीटमेंट घ्या. मदरला जर झालं असेल तर त्याची ट्रीटमेंट अवेलेबल, ती पण घ्या तुम्ही. तर या चेनला ब्रेक करायचं आहे. ती WHO म्हटलं आहे की वी हॅव प्लॅन टू इरॅडिकेट हिपॅटायटिस बी बाय 2020, म्हणजे आपल्याला हिपॅटायटिस पूर्णतः नष्ट करायचं आहे 2030 मध्ये, अशी संकल्पना आहे. नक्कीच सर. तर सर, आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल, कशा पद्धतीने आपल्या यकृताची काळजी घ्यावी, किंवा एखाद्या परिवारातील सदस्याला जर हा आजार झाला असेल तर कशी घरच्या काळजी जर घ्यायची असेल तर आपल्याला आजार होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे, आपल्याला आजार होऊ नये त्यासाठी स्वच्छता, स्वच्छ वातावरण, स्वच्छ पाणी, स्वच्छ जेवण, परिसर स्वच्छ ठेवा. जर इन केस तुम्हाला आजार किंवा घरच्या कुठल्याही व्यक्तीला काही लक्षणं आढळली हिपॅटायटिसचे, जसं भूक लागत नाही, पोटामध्ये दुखणं आहे, जॉन्डिस झालाय, पिलिया झालाय, तर ताबडतोब डॉक्टरांकडे त्याचं रोगनिदान करून घ्यावं, इन्व्हेस्टिगेशन करून, आणि ताबडतोब उपचार सुरू करावा. आणि तिसरं महत्वाचं असं आहे, जर तुम्हाला आजार झाला असेल तर त्याचं टाईप जाणून घ्या कुठला आहे. त्या टाईपनुसार जर A आणि E असेल तर त्याचा धोका फार कमी असतो, पण B आणि C आणि D जर असेल तर तुम्ही इमिडिएटली डॉक्टरांना कन्सल्ट करून त्याचा औषधोपचार इमिडिएटली करायला पाहिजे. कारण जर हा औषधोपचार सुरुवातीत करण्यात आला नाही तर याचे खूप घातक परिणाम होतात लिव्हरवर. जसं की हिपॅटायटिस क्रॉनिक होतं, क्रॉनिक लिव्हर डिसीज म्हणतो आम्ही त्याला, आणि लास्ट स्टेजवर जर ट्रीटच नाही झाला हा आजार किंवा लोकांना माहितीच नसेल तर मग कॅन्सर पण लिव्हरचा होतो याच्यामुळे, हिपॅटायटिस बी मुळे. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की जे लक्षणं मी सांगितलेले ते कुठल्याही प्रकारचे लक्षणं काळजीपूर्वक हे करा, इव्हॅल्युएट करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यानुसार ट्रीटमेंट घ्या. नक्कीच सर. सर, खरंच खूप छान सांगितलं आपण. साध्या सोप्या भाषेत आपल्या श्रोत्यांचे गैरसमज दूर केले आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती आपल्या श्रोत्यांना दिली. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपली मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम, धन्यवाद. तर श्रोते हो, यकृताची काळजी घ्या, हिपॅटायटिसला दूर ठेवा, दूषित पाणी आणि अन्नापासून सावध राहा, योग्य वेळी तपासणी करा आणि निरोगी आयुष्य जगा. वेळेवर उपचार आणि लसीकरण हेच हिपॅटायटिसवर प्रभावी उपाय आहेत. आजच जागरूक व्हा आणि स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा. कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या, आनंदी रहा. नमस्कार.